तर 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळालेली आहे। महाविकास आघाडी सरकारनं आरोप करत जी समिती नेमलेली होती तिने ही क्लीन चिट दिली आहे। कुठलीही अनियमितता आणि गैरव्यवहार यामध्ये नसल्याचा अहवाल जो आहे तो देण्यात आला। महाविकास आघाडी असतानाच जेव्हा हा विषय विधानसभेत आला आणि विधानसभेत एका पक्षाच्या नेत्यांनी की याच्यावर एक समिती करावी, मी स्वतः उभा राहिलो आणि सांगितलं समिती करा, आवश्यकता असेल तर 5 न्यायमूर्ती लावा, कारण हे ईश्वरीय कार्य, या ईश्वरीय कार्याला कोणीही अशा पद्धतीने गालबोट गावता कामा नये। हे आजही रेकॉर्डमध्ये विधानसभेच्या आहे। त्यांना संधी होती की 2 वर्ष 8 महिने याच्यात काहीतरी काढता आलं असतं, पण 2 वर्ष 8 महिने काहीही काढता आलं नाही। मुनगंटीवारांना क्लीन चिट मिळाली, यात काही नवल वाटण्यासारखं कारण नाही। कारण पक्षामध्ये आलेल्या लोकांना क्लीन चिट मिळत आहे ते तर स्वपक्षातले आहेत। बाहेरच्यांना जर ते क्लीन चिट देतात तर घरच्याला क्लीन चिट देण्यात काय मोठी अडचण आहे। ज्या ज्या लोकांवर आता भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सही सलामत सुटलेत, कारण भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये कमळ छाप नावाचं पावडर टाकलं की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो।